तुमच्या जेवणाला चटपटीत ट्विस्ट द्यायचा आहे का? तर झणझणीत तोंडी लावायची मिरची एकदा करूनच बघा. नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मंडळी, आज आपण खूप सोपी आणि झटपट बनणारी तोंडी लावण्यासाठी मिरचीची रेसिपी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आधी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा. तर बघा, आपली तोंडी लावण्याची जी मिरचीची रेसिपी आहे ती रेडी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आपण पहिलं साहित्य बघून घेऊयात. आधी मिरच्या घेऊया, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर आपण बघा आता ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या कट करून घेऊया. मिरची जर तिखट असेल ना तर थोडं तुम्ही त्यामध्ये दही घातलं तरी चालेल. मी मिरची ही थोडी मीडियम तिखट घेतलेली आहे. त्यानंतर आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, खरपूस असे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यांना थोडंसं गरम असतानाच आपण त्यावरची टरफलं काढून घेणार आहोत. साहित्य घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेऊयात. थोडा लसूण जास्तीचा घ्यायचा, 10-12 पाकळ्या आपण लसूण घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सरला थोडं जाडसर वाटून घ्यायचं. कढई गरम केली, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, त्यानंतर आपण मिक्सरला जे वाटून घेतलं ते त्यामध्ये घालणार आहोत. आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. अर्धा चमचा हळद घालणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. त्यानंतर उभ्या चिरून घेतलेल्या सगळ्या मिरच्या त्यामध्ये घालूया. आता हे सगळं आपण एकत्र करूयात. पुन्हा चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि ह्यामध्ये जाईल गरम पाणी. आपण झाकण ठेवून आता 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत. ही मिरची भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खूप टेस्टी लागते. एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. तर अशाच नवनवीन सोप्या चविष्ट हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन पण कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.